मुंबईला अखेर महापौर मिळालाय। भाजपच्या रितू तावडे यांनी मुंबई महापौर पदाची सूत्र स्वीकारले, तर संजय घाडी हे उपमहापौरपदी विराजमान झालेत। यामुळे आता प्रशासक राज संपुष्टात येऊन महापौर राज सुरू झालाय। त्याचबरोबर महिला राज सुद्धा महापालिकेत दिसून येत आहे। त्यामुळे महिला नगरसेवकांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागला आणि मुंबई महानगरपालिकेवर अखेर महिला महापौर बसली आहे। सध्या मी उभी आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर। हा जो कट्टा आहे तो गप्पांचा कट्टा आहे। इथे आपण अनेक वेळेला मित्रमैत्रिणी असतील किंवा कुटुंबीय असतील ते गप्पा मारताना ह्याच कट्ट्यावर आपल्याला पाहायला मिळतात। मात्र माझ्यासोबत आता इथे नगरसेविका आहेत ज्या निवडून आल्या आहेत। खऱ्या अर्थाने मुंबई महानगरपालिकेवर यंदा महिला राज असणार आहे, कारण का बहुतांश महिला नगरसेविका ह्या निवडून आल्या आहेत। आपण त्याच नगरसेविकांसोबत गप्पा मारणार आहोत। याच कट्ट्यावर बसून आपण सुरुवात करूया। अभिनंदन, तुमच्या सगळ्यांचंच खरं तर अभिनंदन। काय सांगाल तुम्ही, महिला राज आले यंदा मुंबई महानगरपालिकेवर, काय वाटतंय? मला सगळ्यांची मतं जाणून घ्यायची आहेत। माईक तुम्हाला पास करायला लागेल, तुमचं मत सांगून माईक पास करा प्लीज। आज आम्ही या ठिकाणी आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जमलेलो आहे, कारण आजचा विजय हा सगळा आमच्या सन्माननीय बाळासाहेबांना समर्पित आहे। आणि ज्या हिशोबाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या तत्कालीन मुख्यमंत्री असताना त्यांनी जी लाडकी बहीण योजना आणली, या लाडकी बहीण योजनेने पूर्ण महाराष्ट्रावर जादू केलेली आहे। आणि खऱ्या अर्थाने मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील लाडक्या बहिणींचा सरकार महिला राज त्या ठिकाणी आलेला आहे आणि आमच्या युतीचा महापौर आणि उपमहापौर तिथे झालेला आहे, म्हणून आम्हाला विशेष असा आनंद आहे। तरी खरं तर यामध्ये मी तुम्हाला विचारेन, तुम्ही काय सांगाल? खरं तर तुम्ही एक्सपिरियन्स केलात, बऱ्याच जणी इथे खरं तर एक्सपिरियन्स्ड आहेत। तुमचं आत्ता या क्षणाला मत काय, प्रतिक्रिया काय? बऱ्याच महिला आपल्याला नगरसेविका म्हणून निवडून गेल्या पाहायला मिळत आहे। छान वाटतंय, कारण महिलांना सुद्धा याच्या बाबतीत मी सगळ्यात पहिल्यांदा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन करेन की त्यांनी केलेल्या तरतूद जी कायद्याची तरतूद होती, त्यामुळे सगळ्या संविधानातली तरतूद केली, त्यामुळे आम्हाला सगळ्या महिलांना आरक्षण मिळून आम्ही पुढे येऊ शकलो। दुसरी गोष्ट, मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना अभिवादन करेन, कारण त्यांनी महिला आघाडी स्थापनच केली नसती तर आम्ही महिला घरातच बसलो असतो आणि आम्हाला एक ती ऊर्जा मिळाली नसती। आणि छान आहे, महिला राज असलं तरी पण ठीक आहे ना, आम्ही आमचे जे भाऊ आहेत आमच्यासोबत निवडून आलेले आहेत त्यांच्या सोबतीनं छान खेळीमेळीनं आम्ही कामं करतोय आणि एकमेकांचे विचार आम्ही आदानप्रदान करून पुढे चालणार आहोत। त्यामुळे जेंडर जास्त महत्त्वाचं नाही आहे मला असं वाटतं, कारण आता जेंडर इक्वॅलिटी आपण जिथे म्हणतो, त्यामुळे महिला थोड्याशा नंबरनी जास्त आहेत किंवा पुरुष कमी आहेत याला काहीच अर्थ नाही आहे। याच्यामध्ये तुमचा सभागृहातला परफॉर्मन्स आणि तुमच्या वॉर्डमधला लोकांमधला तुमचा टच हा खूप महत्त्वाचा आहे। ताई, तुम्ही काय सांगाल? तुम्ही देखील अनुभवी आहात त्या सगळ्यांमध्ये, काय वाटतं यंदा मुंबई महानगरपालिकेबद्दल? म्हणजे मला असं वाटतं की महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात जी अपॉर्च्युनिटी आहे ती कुठेच नाही, कारण की खूप काम करायला मिळतं आणि सर्वांच्या, मुंबईकरांच्या असू दे किंवा जगातली ही सर्वात मोठी संस्था आहे आणि त्या सगळ्यांचे पूर्ण लक्ष होते की गेली 4 वर्ष इकडे निवडणुका झाल्या नव्हत्या आणि आता महिला महापौर बसल्या आहेत, उपमहापौर आहे, युतीचे आहेत दोघंही, आणि संधी आहे महिलांना। आम्ही बऱ्याच प्रमाणे मला असं वाटतं माननीय हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाने शिक्षण समितीचं मला एक आशीर्वादाने शिक्षण समिती करायला मिळाली होती, तेव्हा आम्ही मुंबईत संपूर्ण मुंबईभर आपण CBSE ICSE बोर्डच्या शाळा केल्या होत्या। आताही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून अपॉर्च्युनिटी असतील, जी विकासाची कामं आता आपण बघत आहात की ज्या पद्धतीने झपाट्याने कामं चालू आहे, विकासाची कामं घेऊन आम्ही पुढे महिला जाणार आहे। आणि मला असं वाटतं घरात जसं महिलांचं एक नेतृत्व असतं आणि होल्ड असतं, तसाच महानगरपालिकेवर होल्ड राहणार आणि नक्कीच उद्याची महानगरपालिका तुम्हाला आगळी वेगळी बघायला मिळेल, यात शंका नाही। अनेक नवीन चेहरे देखील आपल्या मुंबई महानगरपालिकेत यंदा पाहायला मिळणार आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं नेमकं काय मत आहे। काय सांगाल तुम्ही? फर्स्ट टर्म नगरसेविका, पहिल्यांदा निवडून गेला तुम्ही, आज जेव्हा तुम्ही पाऊल ठेवलं तुमचं मुंबई महानगरपालिकेत, नेमकं त्या क्षणाला काय वाटलं? सर्वप्रथम खूप आनंद झाला सर्वांना बघून, आणि ज्या शिंदे साहेबांचं जे स्वप्न होतं, सगळ्या महिला त्यांच्या लाडक्या बहीण निवडून आल्या, त्याबद्दल खूप आनंद आहे। तुमचं काय मत आहे सगळ्यांचं? जेव्हा तुम्ही
पाऊल ठेवलं आज मुंबई महानगरपालिकेत, नेमकं त्या मनात काय भावना होती, काय फिलिंग होती तुमची? खरं तर खूप छान वाटतं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्यावर जो विश्वास ठेवलेला आहे, आम्हाला विश्वास ठेवून जी उमेदवारी आम्हाला दिलेली आहे, आमच्या वॉर्डमध्ये काम करण्यासाठी आम्हाला जी संधी दिलेली आहे, त्याच्यासाठी मी खरंच त्यांचे धन्यवाद मानेल. आणि आम्हाला वॉर्डमध्ये काम करतानाही खूप छान वाटतं आहे आणि आम्ही लोकांसाठी जी कामं करतो आहे त्याच्यासाठी आम्हाला खूप छान वाटतं आहे. खरं तर इथे सगळ्या महिला आहेत. एक असं म्हटलं जातं की जेव्हा 4 बायका एकत्र येतात तेव्हा भांडणंही होतात. सभागृहामध्ये आम्हाला असं काही चित्र पाहायला मिळणार आहेत का? आपण तुमच्याकडून सुरुवात करूया. सभागृहामध्ये कसं वातावरण पाहायला मिळेल का? इतक्या महिला आहेत, भांडण होईल का? पण भांडणं नाही होणार, पण ती आमची नाही होणार. याच्यामध्ये डिबेटिंग होणार, भांडण नाही म्हणता येणार. की चुकीचे प्रश्न जर कोणी करणार असेल तर त्याला उत्तर आपण देणारच आहे. हां, तर ते आम्ही करणार, कारण आम्ही विकासासाठी आहे, मुंबईकरांसाठी आहोत आणि नक्कीच मुंबईकरांच्या हक्कासाठी आम्ही नक्कीच भांडणार, यात काही शंका नाही. अरे तुम्ही काय सांगाल, वातावरण कसं राहील? खेळीमेळीचं राहील महिलांमध्ये का वादावादी होईल, भांडणं होतील? नाही, वातावरण खेळीमेळीचं राहणार आहे. थोडं वातावरण तापणारही आहे. जसं विरोधी पक्षाकडून उद्देशून जर बोललं गेलं तर वातावरण तापण्याची शक्यता आहे आणि त्याला प्रत्युत्तर द्यायला आम्ही सगळे सक्षम आहोत. कारण का मी स्वतः 5वी वेळ आहे माझी मुंबई महानगरपालिकेत. त्याच्यामुळे सभागृह नेता म्हणून हे काम मी बजावलेलं आहे आणि सभागृह कसं चालवायचं हे मला पूर्ण माहिती आहे आणि त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त विकासाच्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. कारण का सन्माननीय उपमुख्यमंत्री आमचे एकनाथजी शिंदे साहेब यांचा संपूर्ण ध्यास आहे की विकास कामं, लोकांची कामं करा आणि लोकांना जिंका आणि तेच ध्येय आम्ही पुढे घेऊन चाललो आहे. आणि त्याप्रमाणे सभागृहात गेले 4 वर्ष सभागृह नव्हतं हो. आणि ती चूक कोणामुळे होती ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज सभागृह बसलेला आहे. 4 वर्षाचा संपूर्ण प्रभागामध्ये जे प्रभागात घडलेला आहे, जो प्रभाग बकाळ झालेला आहे, त्या ठिकाणी आम्हाला काम करायचं आहे 5 वर्ष. आणि मला असं वाटतं शिंदे साहेबांसारखे नेते आमच्या पाठीशी असतील तर मला असं वाटतं ते खूप आम्ही आमचा प्रभाग सुंदर, स्वच्छ आणि सुशोभीकरण आम्ही करू आणि त्या ठिकाणी जनतेला न्याय देऊ, हे आम्ही काम नक्कीच करणार आहोत. महिला खरं तर ज्यावेळी घरी देखील असतात त्याला त्यांच्यासाठी खूप चॅलेंजिंग असतं की घर देखील सांभाळायचं असतं. आता तुम्हाला मुंबई देखील सांभाळायची आहे, तर मी तुमच्यापासून सुरुवात करते की ते नेमकं किती चॅलेंजिंग असणार आहे ते, की घर देखील सांभाळायचं आहे, मुंबई देखील सांभाळायची आहे, आपला प्रभाग देखील सांभाळायचा आहे. मुळात मी 2012लाही नगरसेविका होते आणि तेव्हा खरंच मुलं लहान होती, पण घरच्यांची खूप चांगली साथ मिळाली. कारण की आमच्या टेंबलकर फॅमिलीचं हे 5वं टर्म आहे. त्यामुळे माझ्या सासूबाई नगरसेविका होत्या, मी होते, मग मिस्टर होते आणि आता मी पुन्हा निवडून आले. मुळात हा विषय असा की बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हाच फक्त आम्ही मुद्दा समजतो आणि जाणतो. आणि त्या प्रकारेच आत्ता जर आपण बघितलं ग्लोबल वॉर्मिंग, पॉप्युलेशन, पोल्युशन एवढं आहे आणि पॉप्युलेशन आहे तरी BMC इतकं काम करते, पण इतकं पॉप्युलेशन आणि बाहेरचा येणारा जो भरणा आहे, या सगळ्या गोष्टी विचार करण्याच्या आहेत. खरं मुंबई शहर हे बकाल होत चाललेलं आहे, कारण की आज BMC आता जर आपण बघतो कचरा जिकडे तिकडे पडलेला आहे. BMC खूप काम करते, पण जितकं पॉप्युलेशन वाढणार तेवढंच तो कचरा जास्त पडणार. त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रात, मुंबई महाराष्ट्रात ही पॉप्युलेशन कमी होणं, बाहेरचे येणारे लोंढे हे कमी करणं खूप गरजेचं वाटतं. पण तरीसुद्धा आपण BMC मार्फत 4 वर्ष तुम्हाला माहिती आहे नगरसेवक कोणीही नाही आहे, तरी पण आपण एक प्रेशर ठेवून अधिकाऱ्यांकडून चांगली कामं करून घेतली. माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो आपल्यावर विश्वास टाकला त्या उपर आम्ही जे त्या प्रकारे त्यांचं काम आपण बघतो. मग मेट्रोचं असेल, ब्रिजेस असतील, टनेल असेल, इतक्या सुंदर गोष्टी झाल्या आहेत. त्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही BMCमध्ये काम करू मॅडम. तुमच्यासाठी ते किती चॅलेंजिंग असणार आहे घर आणि प्रभाग? मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीला मुळातच जन्मजात एक आपल्यामध्ये ती क्वालिटी असते की एका वेळेला घर, कुटुंब, सासू सासऱ्यांची सेवा असेल, मुलांचं शिक्षण, नवऱ्याला त्याच्या कामामध्ये मदत करणं, ह्या सगळ्या गोष्टी ती मुळातच शिकलेली असते. त्याच्यामुळे प्रभागात काम करताना एका वेळेला त्या गोष्टी ती सहज, मला असं वाटतं सहजरित्या करते आणि तोच अनुभव येतो. कुटुंबाची भक्कम साथ, कार्यकर्त्यांची साथ, ह्यामधून नक्कीच चांगल्या प्रकारे काम करता येतं. खरं तर आज सभागृहामध्ये आम्ही अजून एक प्रकार पाहिला
की काही ज्या महिला नगरसेविका आहेत त्यांना जमिनीवर बसावं लागलं, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्यांचं म्हणणं आहे की एक लाडकी बहीण खुर्चीवर आहे, तर काही लाडक्या बहिणींना जमिनीवर बसायला लागतंय. कोण उत्तर देईल? हे बघा, त्यांना जमिनीवर बसायला लागलं नाही. ऑलरेडी त्यांच्यासाठी काँग्रेसचा एक ठेवला होता बॅच, त्यांनी तिथे बसायला पाहिजे होतं, परंतु ते जाणून बुजून ती हरकत केल्यासारखं आणि डिस्टर्ब केल्यासारखंच वाटलं. मागे पण भरपूर जागा होती, पण माहिती नाही का केलं त्यांनी हा सगळा सभागृह डिस्टर्ब करण्याचं काम केलं. आम्ही लोकांनी वारंवार त्यांना सांगितलं की तुम्ही जिथे जागा आहे, आम्ही तर सरकलो पण होतो, बसा, बाजूला पण घेऊन बसवायला प्रयत्न केलेला, पण तो सभागृह कुठल्या ना कुठल्या कारणास्तव डिस्टर्ब करून वेगळा मेसेज कसा समाजाला जाईल असा फक्त जाणून बुजून केल्यासारखं होतं. कारण की तिथे बघा, भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि असं सगळं ते लावलेले होते, बॅच जो आपण म्हणतो ना समोर, ते लावलेले होते आणि ती जागा ऑलरेडी त्यांची होती, तर तिथे ते बसले नाही, तर तो त्यांची चुकी आहे. कारण की सभागृहातल्या सर्वांनी ते काम केलेलं होतं, त्यामुळे कोणी उत्तर द्यायचा प्रयत्न पण केला नाही. आणि जागा असताना, कारण की आताच 227 नगरसेवक आलेत का? 2017मध्ये पण 227 नगर होते, तेव्हा कशी सभागृहात जागा पुरत होती? मग आता का त्यांनी हे काहीतरी डिस्टर्ब करून समाजाला वेगळं दाखवणं आणि नागरिकांमध्ये एक वेगळा मेसेज देणं की महायुतीमध्ये असं सगळं चाललं आहे, हा सगळा खोटारडेपणा, ह्या सगळ्या गोष्टी, ती एक नाटकीय प्रभाग होता आणि त्या पद्धतीने त्यांनी तो प्रयत्न केला. परंतु आमच्या महापौर म्हणा किंवा आम्ही सगळे उपमहापौर, परत महायुतीचे सर्व नगरसेवक अगदी स्ट्रॉंगली होते आणि त्या पद्धतीने आजचं सभागृह त्यांनी चालवलं. यंदाची जी निवडणूक आहे ती भाषिक वादावरून देखील झाली होती. हिंदू मुस्लिम असेल, हिंदी मराठी असेल, हिंदी गुजराती असेल, तर तुम्हाला काय वाटतं की हा जो वाद आहे तो खरंच इतका महत्त्वाचा होता का ह्या निवडणुकीसाठी? हे बघा, हा वाद काय एवढा गरजेचा नव्हताच. ही जी 4 वर्षांनी जी इलेक्शन्स झाले आहेत ते लोकांनाही माहीत आहे कोणामुळे झालेले आणि कोणामुळे डिले झालेला आहे आणि लोकांनी त्याचा कौल चांगल्यापणे दिलेलाच आहे. तुम्ही बघाल तर महायुतीचे नगरसेवक सगळे निवडून आलेले आहेत, तर नक्कीच या विषयाला साईडला ठेवून लोकांनी जे खरे काम करणारे नगरसेवक आहेत त्यांना निवडून दिलेलं आहे. खरं तर स्त्रीच्या मागे तिचं अख्खं कुटुंब देखील असतं. तुमच्या सगळ्यांच्या मागे तुमच्या कुटुंबाची साथ कशी होती या निवडणुकीच्या दरम्यान? खरं तर माझे मिस्टर ते माजी नगरसेवक आहेत, हर्षद कारकर, आणि महिला ओबीसी आल्यामुळे त्या ठिकाणी मी शिवसेनेची विभाग प्रमुख देखील आहे, तर मला ती संधी मिळाली. तर भलेही जसं म्हणतात की एका पुरुषाच्या मागे एक महिला खंबीरपणे उभी असते, त्याच प्रकारे माझ्या पाठीमागे माझे मिस्टर खंबीरपणे त्या ठिकाणी उभे होते आणि आमचं सर्व कुटुंब म्हणजे शिवसेनेचं कुटुंब ते देखील अगदी खंबीरपणे उभे होते आणि त्याचा आम्हाला खरंच अभिमान वाटतो. ताई, तुम्ही खरं तर अनुभवी आहात. आज ज्या वेळेला ठाकरेंचे नगरसेवक सभागृहामध्ये आले होते, तुमच्या काही सख्या देखील, मैत्रिणीच देखील असतील त्या पक्षामध्ये, त्या गटामध्ये, तर त्यांना समोर बघून नेमकं काय आठवलं? जुन्या आठवणी जाग्या झाल्या का? हो, नक्कीच जुन्या आठवणी तर जाग्या झाल्या, परंतु एक आहे की जरी त्या आज विरोधी पक्षात बसल्या आणि त्यांनी विकासाच्या बाबतीत बोलल्या तर आम्ही नक्कीच त्यांची साथ देणार आहोत, परंतु उगाचच आपलं बोलायचं म्हणून काहीतरी बोलायला पाहिजे. आज बघितलं ना, आपण बघितलं की काय वेगळंच बोलवत होते, म्हणजे त्यांच्याकडे विकासाचा मुद्दाच नाही आहे. माझं असं मत, त्यांनी विकासावर बोलावं. आमच्या शिंदे साहेबांनी किती काम केलं आहे या मुंबई शहरामध्ये, महाराष्ट्रात किती काम त्यांनी केलेलं आहे. मग कोस्टल रोड असेल, समृद्धी महामार्ग असेल किंवा अटल सेतू असेल, हे किती काम केले, गार्डन्स उभे केलेत. म्हणजे ही कामं, विकासाची कामं जनतेला दिलेली आहेत शिंदे साहेबांनी. जर विकासाच्या कामाच्या बाबतीत जर ते बोलले तर आम्ही नक्कीच त्यांच्याबरोबर साथ देऊ, आणि जर विरोधात बोलले तर त्यांना आम्ही त्या भाषेत उत्तर द्यायला आम्ही एकदम सक्षम. पण त्या तुमच्या जुन्या मैत्रिणी आहेत की? जरी मैत्रीण जरी असेल, तिथे मला माझा पक्ष मोठा करायचा आहे आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून आम्हाला काम करायचं आहे. मैत्रिणींमध्ये वाद होता तुम्ही बोलताय? हो, मैत्रिणींमध्ये वाद होताच नक्कीच, पण हे जे वाद असणार आहे ते हेल्दी होणार आहे. कारण बघा, विकासाचाच विषय घेऊन आणि विकासाचेच मुद्दे घेऊन आम्ही पुढे चालणार आहोत. तर त्यांनी हातात हात देऊन आमच्या साथ दिली तर वेलकम आहे, नाही दिली तर आम्ही आहोत महिला आदिशक्ती त्याप्रमाणे उत्तरं द्यायला त्यांना. शेवटचा प्रश्न, बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी वर्ष आपण साजरा करतोय, तर असं वाटलं नाही का आपला महापौर बसावा, शिवसेनेचा महापौर बसावा? कारण का परंपरा चालत आली आहे शिवसेनेचा महापौर, मुंबईकरांनाही सवय झाली आहे मुंबईचा महापौर हा शिवसैनिकच असावा, तर असं वाटलं नाही का की आपला महापौर निदान यावर्षी तरी बसावा?
कोणी उत्तर दिलं तरी चालेल. महायुतीचाच असावा. तुम्ही महायुतीत, आमची महायुती आहे आणि महायुतीमध्ये जी काय समीकरणं असतात हे मुख्य नेते ठरवत असतात. आणि ते काय एवढे छोटे नाही आहेत. हे एक महान विभूती आहे आणि त्या विभूतीच्या केवळ आपण ते असं मग आपण म्हणू की त्यांच्याच दिवशी पंतप्रधान शिवसेनेचा बसावा, ह्या गोष्टीला काही अर्थ नसतो. हां, इतकी वर्ष महापौर शिवसेनेचा होता, पण हे जे स्वप्न होतं ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचंच होतं ना, की महायुतीमध्ये कायम आपण राहावं, ती टिकावी कायम, हे त्यांचंच स्वप्न होतं. आणि मला असं वाटतं की ते यावेळेला असते तर कदाचित तेही तेवढे उदार मनाचे होते की त्यांनी या गोष्टीचा स्वागत केलं असतं असं मला वाटतं. खरं तर धन्यवाद, तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. खरं तुमच्याकडेही वेळ नाही आहे, तुम्हाला दुसरीकडे जायचं आहे, प्रभागामध्ये जायचं आहे, पण खूप खूप धन्यवाद. ह्या कट्ट्यावर तुम्ही आमच्याशी बसलात आणि गप्पा मारल्यात, धन्यवाद. आपण इथे पाहतो की ह्या ज्या सर्व नगरसेविका आहेत त्या आता मुंबई महानगरपालिकेवर गेल्या आहेत आणि मुंबई महानगरपालिकेवर यंदा महिला राज असणार आहे हे आता स्पष्ट झालं आहे.